जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ही आचारसंहिता नावाची जी काय भानगड आहे ना, त्याच्यामुळे आता ते 10 नंतर मला बोलता येत नाहीये. पण मी केवळ आपलं दर्शन घेण्यासाठी म्हणून आज इथे आलो. मी कसा आलोय मला माहिती आहे. मला कल्पना आहे आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे बराच वेळ तात्काळत आहात, परंतु मी तरी काय करणार हो. आता सरकारने इतके चांगले रस्ते बांधलेले आहेत की येता येता इतकं सुख मिळालं मला. पण मला उमेदवारावरती किंवा इतर कुठच्या त्यांच्या आयोजकांवरती कोणत्याही प्रकारच्या केसेस टाकायच्या नाही आहेत या निवडणूक आयोगाच्या. मी आपलं दर्शन घेण्यासाठी, माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी आपल्याकडे परत एकदा येईन. परंतु आत्ता त्या आचारसंहितेमुळे काही करता येत नाही. पण येत्या 24 तारखेला आपण सर्वजण माफ करा काय होतं हे 17, 10, 24 करता करता आम्हालाच कळत नाही. तारखा चुकल्या तरी बोलताना तारखा चुकल्या तरी चालतील, पण उमेदवार चुकून चालत नाही. आणि त्याच्यामुळे आपण लक्ष्मणरावांना आपण कप बशी या निशाणीवरती आपण येत्या 24 तारखेला बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन आपणासमोर करतो. मी परत एकदा आपल्याला वचन देतो की मी आपल्या दर्शनासाठी मी परत येईन, नक्की येईन. त्यावेळेला मी माझे विचार जे काही असतात ते अत्यंत स्पष्टपणे आपल्यासमोर नक्की मांडीन. परंतु मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण इतक्या वेळ सगळेजण थांबलात त्याबद्दल मी शतशः आपला आयुष्यभर ऋणी राहीन. एवढं एक बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.